थांबा. हा व्हिडिओ पुढे स्क्रोल करण्याआधी एक गोष्ट नक्की ऐका. श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नाही, तर समुद्राशी, निसर्गाशी आणि आपल्या प्राचीन परंपराशी जोडलेला एक पवित्र दिवस आहे. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा का आहे? समुद्राला नारळ अर्पण केल्याने नेमकं काय मानलं जातं? मच्छीमार बांधव या दिवसाची इतक्या श्रद्धेने वाट का पाहतात? आणि नारळच समुद्राला का अर्पण केला जातो? या सगळ्यामागे एक सुंदर धार्मिक परंपरा आणि लोककथा सांगितली जाते. आजची नारळ पौर्णिमेची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेत आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश मिळतो. निसर्ग आपल्याला जे देतो त्याबद्दल आभार राहणे आणि संकटाच्या वेळी श्रद्धा, धैर्य आणि संयम न सोडणे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री समुद्रदेवाय नमः. नारळी पौर्णिमा म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला अनेक ठिकाणी नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. विशेषतः महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी भागात या सणाला विशेष महत्त्व आहे. मुंबई, कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या अनेक भागांमध्ये हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. समुद्र हा माणसासाठी केवळ पाण्याचा अथांग सागर नाही. समुद्र म्हणजे अन्नाचा स्रोत, उपजीविकेचा आधार, निसर्गाची शक्ती आणि अनेक कुटुंबाच्या जीवनाचा अविभाज्य भाग. म्हणूनच समुद्रावर उपजीविका करणारे मच्छीमार बांधव या दिवशी समुद्र देवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात. यामागे कृतज्ञतेची भावना असते. हे समुद्रदेवा, तू आम्हाला अन्न देतोस, आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोस, तुझी कृपा आमच्यावर राहू दे, अशी प्रार्थना केली जाते. नारळ अर्पण करण्याची परंपरा. आपल्या संस्कृतीमध्ये नारळाला अत्यंत पवित्र मानले जाते. नारळाला अनेक धार्मिक विधींमध्ये स्थान दिले जाते. नारळाचे बाहेरील कठीण आवरण आणि आतला शुभ्र भाग आपल्याला एक सुंदर प्रतिकात्मक संदेश देतो. बाहेरून कठीण परिस्थिती आली तरी आतून मन निर्मळ आणि सात्विक ठेवावे. नारळामध्ये पाणी असते. हे पाणी शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच देवाला नारळ अर्पण करताना भक्त आपल्या मनातील अहंकार, चिंता आणि नकारात्मक विचार सोडून श्रद्धेने प्रार्थना करतो. नारळी पौर्णिमेला हाच नारळ समुद्राला अर्पण करण्याची परंपरा रूढ झाली. प्राचीन काळातील एक कथा. खूप वर्षापूर्वी समुद्र किनाऱ्याजवळ एक छोटेसे गाव होते. गावातील बहुतेक लोकांचा व्यवसाय समुद्रावर अवलंबून होता. कोणी मासे मारत असे, कोणी होड्या चालवत असे, कोणी जाळी विणत असे, तर काही लोक समुद्रातून मिळणाऱ्या वस्तूंची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. गावातील लोक समुद्राला अत्यंत आदराने पाहत, कारण त्यांना माहीत होते की समुद्र शांत असेल तर तो त्यांना अन्न देतो. पण समुद्र रौद्र झाला तर त्यांच्याशी सामना करणे माणसाच्या शक्तीबाहेरचे आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी समुद्रात जाण्यापूर्वी गावकरी समुद्रदेवतेची प्रार्थना करत. एका मच्छीमाराची श्रद्धा. त्या गावात गोविंदा नावाचा एक साधा मच्छीमार राहत होता. गोविंदा अत्यंत कष्टाळू होता. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती साधी होती. त्याच्याकडे मोठी होडी नव्हती, महागडी साधने नव्हती, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, समुद्राविषयी आदर आणि देवावर श्रद्धा. दररोज समुद्रात जाण्यापूर्वी तो हात जोडून म्हणायचा, हे समुद्रदेवा, माझ्या हाताला मेहनत दे आणि माझ्या कुटुंबासाठी अन्न दे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे मला सुरक्षित परत आण. त्याची ही प्रार्थना गावातील लोकांना माहीत होती. एके दिवशी गोविंदा आपल्या काही साथीदारांसोबत समुद्रात गेला. सुरुवातीला समुद्र अगदी शांत होता. आकाश स्वच्छ होते. वारा मंद होता. सगळे मच्छीमार आनंदाने आपापली कामे करत होते. पण काही वेळाने अचानक आकाशात काळे ढग जमा झाले. वाऱ्याचा वेग वाढू लागला. समुद्राच्या लाटा उंच होऊ लागल्या. मच्छीमारांच्या मनात भीती निर्माण झाली. आपण आता लगेच किनाऱ्यावर परतले पाहिजे, असे एका मच्छीमाराने सांगितले. सगळ्यांनी होडी वळवली, पण समुद्रातील परिस्थिती झपाट्याने बदलत होती.
गोविंदाने डोळे मिटले, त्याने हात जोडले आणि मनापासून समुद्र देवतेला प्रार्थना केली. हे समुद्र देवा, आम्ही तुझ्या कुशीत अन्नाच्या शोधासाठी आलो. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा कर. आमच्या कुटुंबियांचा विचार करून आम्हाला सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचव. असे म्हणत त्याने आपल्याजवळ असलेला नारळ हातात घेतला. त्याने श्रद्धेने तो नारळ समुद्राला अर्पण केला. नारळ समुद्राच्या पाण्यावर तरंगत दूर गेला. गोविंदाने पुन्हा प्रार्थना केली. काही वेळात वाऱ्याचा जोर कमी होऊ लागला. लाटांची तीव्रता हळूहळू कमी झाली. मच्छीमारांनी संधी साधून होडी किनाऱ्याकडे वळवली. काही वेळाने ते सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचले. गावकऱ्यांनी त्यांना पाहताच देवाचे आभार मानले. गोविंदाने समुद्राकडे पाहिले आणि हात जोडले. त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते. त्याने गावकऱ्यांना सांगितले, समुद्र आपल्याला अन्न देतो, पण आपण त्याचा आदरही केला पाहिजे. संकटात श्रद्धा ठेवणे आणि निसर्गाप्रती कृतज्ञ राहणे हे आपले कर्तव्य आहे. नारळी पौर्णिमेची परंपरा. अशा अनेक लोक परंपरांमधून समुद्राला नारळ अर्पण करण्याची श्रद्धा अधिक दृढ झाली असे मानले जाते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी घरात पूजा केली जाते. नारळ, फुले, अक्षता, हळद-कुंकू आणि नैवेद्य ठेवला जातो. समुद्रकिनारी जाणारे लोक समुद्र देवतेला नमस्कार करतात, नारळ अर्पण करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. मच्छीमार समाजासाठी तर हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे मासेमारीला अनेकदा विश्रांती असते. नारळी पौर्णिमेनंतर समुद्राची पूजा करून नवीन मासेमारी हंगामाची सुरुवात करण्याची परंपरा अनेक किनारी भागात आढळते. या कथेमागचा सुंदर संदेश. नारळी पौर्णिमा आपल्याला केवळ पूजा करण्याचा संदेश देत नाही, ती आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकवते. पहिली गोष्ट, कृतज्ञता. आपल्याला निसर्गाकडून जे मिळते त्याबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे. पाणी, अन्न, हवा, जमीन, समुद्र हे सगळे आपल्या जीवनाचा आधार आहेत. दुसरी गोष्ट, नम्रता. माणूस कितीही प्रगत झाला तरी निसर्गापुढे त्याची शक्ती मर्यादित आहे, म्हणून निसर्गाचा आदर करणे आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, श्रद्धा आणि धैर्य. संकट आले की घाबरून न जाता शांत राहणे, योग्य निर्णय घेणे आणि मनात सकारात्मकता ठेवणे आवश्यक आहे. नारळाचे धार्मिक महत्त्व. भारतीय परंपरेत नारळाला श्रीफळ असे म्हटले जाते. देवपूजेत नारळ अर्पण करण्यामागे शुद्धता आणि समर्पणाची भावना आहे. नारळ फोडताना अनेक भक्त मनातील अहंकार दूर करण्याची प्रतिकात्मक भावना ठेवतात. माझ्या मनातील अहंकार, नकारात्मकता आणि चुकीचे विचार दूर होऊ देत, अशी प्रार्थना केली जाते. म्हणून नारळ हा केवळ एक फळ नसून आपल्या संस्कृतीत श्रद्धेचे प्रतीक बनला आहे. आजच्या काळात नारळ पौर्णिमेचा संदेश. आज आपण आधुनिक जीवन जगत आहोत. मोठमोठ्या इमारती आहेत, तंत्रज्ञान आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पण आपले जीवन अजूनही निसर्गावरच अवलंबून आहे. म्हणून नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण एक संकल्प करूया. समुद्रात कचरा टाकणार नाही, प्लास्टिकचा अनावश्यक वापर कमी करू, जलस्रोत स्वच्छ ठेवू, निसर्गाचा आदर करू आणि आपल्या परंपरांचा अर्थ समजून घेऊन त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू. कारण खरी भक्ती म्हणजे फक्त पूजा करणे नाही होत, तर देवाने निर्माण केलेल्या निसर्गाचे रक्षण करणे ही भक्तीच आहे. म्हणून या नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करताना फक्त एक इच्छा मागू नका. मनापासून अशी प्रार्थना करा, हे परमेश्वरा, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे. सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान राहू दे. ज्यांच्या उपजीविकेचा आधार समुद्र आहे त्यांना सुरक्षितता आणि समृद्धी दे. सर्वांना अन्न, आरोग्य आणि आनंद मिळू दे. आणि आम्हा सर्वांना निसर्गाचा आदर करण्याची बुद्धी दे. जर तुमच्या मनातही अशी श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने श्री समुद्रदेवाय नमः आणि तुमच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हा भक्तिमय संदेश तुमच्या आई-वडिलांना, नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भक्ती मराठी स्टुडिओ चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.